लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि उमेदवार श्रीकांत शिंदे आपल्यासोबत आहेत। श्रीकांतजी, निवडणुकीला सुरुवात होतीये, काय काय विजन आहे, कशा पद्धतीत तयारी सुरू आहे? तयारी सुरू आहे जोरात। कार्यकर्ते सगळे उत्साहित आहेत या निवडणुकीला घेऊन, लोक उत्साहित आहेत। मतदान जे आहे मला वाटतं यावेळेस चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त कसं होईल याच्यासाठी देखील आमचे प्रयत्न असतील आणि नक्कीच या निवडणुकीमध्ये एक वेगळा विक्रम जे आहे हे या देशामध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल। गेले 10 वर्ष माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे हा देशाचा विकास होतोय, नक्की खात्री आहे कि येणाऱ्या 4 जूनला अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आज या ठिकाणी नववर्षाची गुढी उभारण्याचं काम, नववर्षाची गुढी जी आहे ती लोक आज उभारतायत, नववर्षाचं स्वागत करतायत। तसेच 4 जूनला जे आहे पण बराच महागुढी जी आहे ती या ठिकाणी 4 जूनला उभारली जाईल। बराच संभ्रम होता, बऱ्याच प्रकारे महायुतीमध्ये बेबनाव असल्याचं पाहायला मिळालं, बरीच नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर उमेदवारी जाहीर झाली, त्यावरनं बरेच प्रश्नही उपस्थित झाले। कुठेच कोणाला संभ्रम नव्हता। माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी बाकी खासदारांबरोबर जे आहे माझी उमेदवारी जी आहे ती त्या ठिकाणी त्यांना जाहीर करायची आहे। दुसरा कुठला पक्ष असता म्हणजे आपल्याकडे उदाहरणं आहेत की ज्यांनी जे आहे ते आपल्या मुलाचं नाव जे आहे हे पहिल्या यादीमध्ये आणि सगळ्यात वरती जे आहे हे त्या ठिकाणी लिहिण्याचं काम केलं होतं। आज हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा कुठल्या एकाची मक्तेदारी जी आहे त्याच्यामध्ये या पक्षामध्ये नाही आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सगळ्यांना एकत्र घेऊन जे आहे हे या ठिकाणी चालण्याचं काम करतात। आणि आपण जर पाहिलं असेल इकडे की 20-25 दिवसा अगोदरपासून जे आहे आम्ही या ठिकाणी महायुती, भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण असतील, सगळे आमचे इकडचे कुमार ऐलानी असतील, बाकी सगळे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, हे त्यांनी अगोदरच जो आहे तो प्रचार जो आहे तो महायुतीचा या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्याला आता अजून गती जी आहे ती त्या ठिकाणी आलेली आहे। पण उपमुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं तेवढ्यासाठी? मला वाटतं हे तुम्ही ज्या प्रकारे ते परसेप्शन क्रिएट केलं, त्यांना तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचारला की काय होणार करून, त्यांनी स्वाभाविक उत्तर दिलं त्या ठिकाणी की त्या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमधून जे आहे ते डॉक्टर श्रीकांत शिंदेच त्या ठिकाणी उमेदवार असणार आहे। आणि ह्याच्या अगोदर देखील माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, बावनकुळेंनी देखील सांगितलेलं आहे। मला वाटतं तुम्ही ज्या प्रकारे ते मीडियाने घेतलं, ते लोकांमध्ये ज्या प्रकारे सांगितलं, मला वाटतं त्याच्यामध्ये काही संभ्रम जो आहे तो या कल्याण डोंबिवलीमध्ये, कल्याण लोकसभेमध्ये कोणाच्याही मनामध्ये नाही आहे। नक्कीच झी 24 तासला वेळ दिला त्याबद्दल आपले आभार। विद्यमान खासदार आणि उमेदवार श्रीकांत शिंदे आपल्यासोबत होते आणि संभ्रम नसल्याचं महायुतीमध्ये त्यांनी स्पष्ट केलंय। कॅमेरामॅन प्रकाशसह मी तन्मय टिल्लू, डोंबिवली।